आज आपण प्रदीप टिकाराम माने यांच्या शेतावर आलो आहोत आणि पाहू शकता आपण हळद. एकशे 5 कुकर. आता त्याच्या तोंडूनच आपण जे काही परिस्थिती आहे ते आपण ऐकू शकता. पाटील, तुम्ही मल्टीप्लेअरचा किती वापरल्या होत्या? एक बॉक्स वापरले. पर ते मल्टीप्लेअर जे औषध आहे म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? एकदम उत्तम आहे. कोणता डंक लागू दिला नाही. आमदाच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या जंगलात एक हळदीला किडा लागला, बघायला एक डंक लागला नाही. बुरशी सुद्धा आली नाही. बुरशी सुद्धा आली नाही. बुरशी तर अजिबातच नाही. आणि जमिनीची भुसभुस होऊन जाते. भुसभुस बरोबर. 105 कुकर बंडान शेंग झाली. 20 क्विंटल बेनं ठेवलो. जमीन तर 2.25 एकरासाठी टेपला बोलते. बरोबर. हा, या जे काय ते खरी माहिती आहे. खरी नाही. आणि ते बी 7 ते 8 पुरा आलते. हे जाईना का आणि उत्पन्न 20-25 कुकरचं वाढत होत. हा, बरोबर. आणि कुठंच क्वालिटी शेंगाची पकावट झाली. शेंग कुठं डंक नाही. बुरशी तर कशीच आहे ना. बुरशी तर नाहीच तुम्हाला सांगा. आणि जमिनीचं पीएच मेंटेन होते. आणि आता समोर जे हळदीची प्लॅनिंग शेतकरी चालू आहे, तर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगता म्हणजे या औषधाबद्दल? हे औषध बिलकुल शेतकऱ्यांना वापराव. कुठं धोका नाही. या एवढ्या पावसाच्या काळात हे औषध हे फायदा दिला. कुठंच भूल न पडताना आपलं आपण जे खात्रीपूर्वक औषध मल्टीप्लेटेड हे वापरून पुन्हा तुमच्या जावायला पण दिले आपण. हो, आमच्या लेकीच्या घरी 4 एकर हळद आहे. बरोबर. ते सुद्धा याच पद्धतीची हळद आहे. हा, संपूर्ण. आणि वैशिष्ट्य म्हणताने आणि शेंगामध्ये सुद्धा लांबी जाडी भरपूर पोकली शेंग. एवढ्या पावसानं सुद्धा एक शेतकऱ्याच्या पोकली नाहीत वापरणार. ती जवळपास 20 ते 25 गुंठे वाळू घालायला जमीन लागली. धन्यवाद पाटील. हो, आज तुमचं मनोगत ऐकल्यानं खूप आनंद वाटला. नाही. एकदम तुमचं बी आम्हाला मार्गदर्शन लाभलं. तुमच्या मार्गदर्शनावर आम्हाला लाभ झाला. हे तुमचं बी भाग्य समजायला लागते. तुम्ही जर आम्हाला मार्गदर्शन देण्या गेले या काळात, तर आज काही जगी नेवसन 2-2 एकरला 20 कुकर होईना आले. ती कोणी वापर नाही त्यानं. बरोबर. हे सत्य कंडिशन आहे. पाहू शकता आज शेतकऱ्यांना जे काही आपली खरी हकीकत मांडली की एवढा पाऊस होता की दिवाळीपर्यंत पाणीच होतं. पाणी हळदीमध्ये. नाही. एक तर पुऱ्या फ्लड मधून डोक्या इतकं पाणी गेलं. मी महादेव दिगंबर सलगरे. ठिबक वाहून गेलं पहिलं, पुन्हा ठिबक टाकल्या दिपोळी झाल्यानं. बरोबर. हे सुद्धा कंडिशन रेग्युलर आम्हाला माहिती. मी महादेव दिगंबर सलगरे, भोकर रुरल फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून थेट बांधावर शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार मार्गदर्शन देऊन आज उत्पादन वाढीसाठी आपण मदत केलो आहे. आणि आपल्या गावातील असतील, सभोवतालतील असतील, भोकर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी भोकर रुरल थेट बांधावर मार्गदर्शन करण्यासाठी जाते. आणि आवर्जून आपल्या कृषी दुकानाला भेट देऊन भविष्याची प्लॅनिंग म्हणजे आता जूनची, तर जूनला ज्या शेतकऱ्याला आपल्याला हळद घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यानं आजपासून मार्गदर्शनासाठी बुकिंग चालू आहे. तर जवळपास आतापर्यंत 300 एकर हळद लागवडीसाठी आपल्याकडे बुकिंग झाली. म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मार्गदर्शन, जे काही लागणारे निविष्ठा असेल, औषधी असेल, खताचं असेल, तर सर्व शेतकऱ्यांना आपल्याला सांगणं एकच आहे की आपण एक वेळ भेट द्या आणि समोरची प्लॅनिंग संदर्भामध्ये मार्गदर्शन घ्या. धन्यवाद.